बायको, चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी बनव ना. शंकरपाळी बनव. नको, तिखट काहीतरी कर. खुसखुशीत चकली बनवते. अरे वा, चालेल. मधुराज रेसिपी फूडीमध्ये आज नवऱ्याची फरमाईश आहे की काहीतरी असं छान चहासोबत खायला बनव. चला म्हणलं चकली बनवावी. चकली कशी ना एक महिनाभर छान टिकते आणि तयार झालेली चकली थंड झाली की बरणीत भरली आणि वर ठेवायचं की मुलं येता जाता किंवा डब्यामध्ये शॉर्ट ब्रेकसाठी द्यायला पण कमाला लागते. आता ही चकली आपल्याला बनवायची आहे इन्स्टंट, फटाफट होणारी, कारण आता भाजणी नसते ना पूर्ण वर्षभरासाठी. मग आता इन्स्टंट चकली कशी बनवायची त्यासाठी काही साहित्य घेऊयात. आता हे ना बेसन आहे, संपत आलं, आणि तांदळाचं पीठ. तर इन्स्टंट बनवतोय त्यामुळे बेसन आणि तांदळाचं पीठ आहे. इन्स्टंट जरी असली तरी ना मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे. भांडी लागणार की नाही चकली करायची म्हटलं. आता इथे 2 कप तांदळाचं पीठ घेणार आहे मी, मोजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव कप म्हणजेच 4 चमचे बेसन. आणि आता मसाले सगळे लागतील, सो मसाले घेऊयात. आता यामध्ये जातील तीळ, पांढरे तीळ थोडेच राहिले त्यामुळे सगळे टाकते. अर्धा चमचा ओवा. ओवा असा हातामध्ये घेऊन क्रश करून टाकला की त्याचा स्वाद छान उतरतो. आता मसाल्यांमध्ये धनेपूड घालायची. सो थोडी आहे पायामध्ये. 1 कप जर तांदळाचं पीठ आहे तर त्याला 1 चमचा धनेपूड. त्यानंतर लाल तिखट आवडीप्रमाणे, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. आणि आता हे मिश्रण, सुकं मिश्रण आहे, ते सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. चला आता चकली बनवण्यासाठी उकड काढूयात. तर 2 कपला थोडंसं फक्त 1-2-3 चमचे पाणी कमी घाला. 2 कप तांदळाचं पीठ आहे तर 1 चमचा तेल. तेलाच्या ऐवजी ते साजूक तूप जरी घातलं किंवा डालडा जरी घातलं ना तरी चकल्या एकदम खुसखुशीत बनतात. आता या पाण्याला एक उकळी काढूयात. पाण्याला इथे व्यवस्थित उकळी यायला सुरुवात झालेली आहे. गॅस आता बारीक करून घेते. या गरम पाण्यात हे सगळं पीठ एकदम घालून घ्यायचं. पटकन मिसळून घेऊयात. पिठाच्या कुठेच गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. बघा छान मिक्स झालेलं आहे पीठ, अगदी प्रमाणबद्ध आहे हे. आता झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि एक 5 मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवून देऊया. 5 मिनिटं झालेली आहे, मुरण्यासाठी ठेवली होती. आता छानपैकी गोळा मळून घेऊयात. आधी अशी चमच्यानेच मळून घेऊयात आणि मग हलकी थंड झाली, अगदी थंडगार नाही करायची, कोमट असली की मग मळायला घेऊयात. आता ही उकड हलकीशी थंड व्हायला सुरुवात झालेली आहे. थोडी थोडी वाफ येतेच आहे, पण ही आता छान अशी मळून घ्यायची. बघा अगदी योग्य प्रमाण आपण घातलेलं आहे पाण्याचं, त्यामुळे गोळा छान मळला जातो. मळून घेतलं ना की चकली साच्यामध्ये पडते छान, नाहीतर काय होतं ना त्याचे तुकडे पडतात. आता हा एक आपला बेसिक गोळा तयार करून झाला. यातून साच्यामध्ये घालण्यासाठी पण एक गोळा आपण लगोलग तयार करून घेऊ. आणि हा पण आहे ना जो साच्यात घालायचा हा तर अगदीच मळून घ्यायचा छान. चकली पाडताना त्याचे तुकडे पडत नाहीत. नाहीतर बरेच जण तक्रार करतात की जेव्हा ते साच्यातून चकली पाडतात तेव्हा त्याचे तुकडे होतात. सो हा साच्यात घालायचा गोळा हा पण असा एकसारखा करून घेणं गरजेचं आहे. हे बाजूला ठेवते. साचा घेऊया. मला आहे ना हात खराब झाला की लगोलग धुवायला आवडतं. काही असं भजी जरी टाकली तरी हात धुते पुढची भजी टाकण्यापूर्वी. तुम्हाला पण अशी सवय आहे का? आता साचा घेते चकली बनवण्यासाठी.
चकली पाडून घेऊयात, पण त्याच्या आधी आहे ना तेल गरम करायला ठेवूयात. ही माझी आहे ना रोजची वापरायची तेलाची कढई आहे. गॅस मंद आचेवरच ठेवणार आहे सध्या तरी. आता यामध्ये तेल घालूयात. हे चकलीचं प्लेट लावून घेतलेलीच आहे. हे जे पीठ आपण तयार करून घेतलं हे पीठ यामध्ये घालून घ्यायचं. चकली पाडून घेऊयात. बघा काय सुंदर काटे आलेले आहेत चकलीला आणि दिसतीये सुरेख आणि अजिबात त्याचे तुकडे पडत नाहीत. आता चकली अशी पाडली ना, याची ही जी टोक आहेत, शेवटचं टोक आणि हे आतलं टोक, हे दाबून घ्यायचं म्हणजे तेलात तळताना या सुटत नाहीत. आणखी एक 2-3 काढूनच घेते. चला आता चकल्या तळून घेऊयात. मस्तपैकी या 7-8 चकल्या मी पाडून घेतलेल्या आहेत. कमाल दिसत आहेत, काटे सुरेख आलेले आहेत. तेलही छान आपण चकल्या पाडत होतो तोवर तापलं आहे. तेलामध्ये चकली सोडायची आणि छानपैकी मंद आचेवर तळायची. मोठ्या आचेवर अजिबात तळायची नाही. काय कमाल दिसत आहेत चकल्या बघा. आता एक बाजू छानपैकी तळत आली की हे उलटवायचं आणि वरची बाजू पण तळून घ्यायची. छान काटे आलेले आहेत आणि दिसत आहेत एकदम सुंदर. वा, तर चकली छानपैकी तळून झाली आहे. हे कसं ओळखायचं हे बघा. याचे ना बुडबुडे खूप कमी झालेत आणि चकली अशी खाली आहे ना कढईच्या खाली जाऊन बसायला सुरुवात होते. याचा अर्थ चकली छान तळून झाली. आता मी काटा चमचाच वापरते कारण मला ते सोयीचं पडतं. तेल छान निथळून निघतं काटा चमच्याने. आणि ही चकली जाळीवर ठेवते म्हणजे त्यातली जी गरम हवा आहे ना ती निघून जाईल आणि तेल जे आहे ते खाली टिश्यू पेपरवर निथळेल. हे ना फार सोयीचं पडतं. याच्यात जास्तीचं तेल अजिबात राहत नाही. हे बघा, तेल छान निथळून झालं की ही चकली आता काढूयात जाळीवर म्हणजे त्यातली गरम हवा वरनं खालनं छान निघून जाईल. मस्त काटे आलेत चकलीला. आता याच पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या. चला, हे जे प्रमाण घेतलेलं आहे आपण 2 कप तांदळाचं पीठ आणि अगदी 4 चमचे बेसन, यामध्ये ना 40 मस्त टुमटुमीत चकल्या बनवून तयार होतात. आणि थोडेसे इथे हे बघा म्हणजे ते उरलेलं पीठ वाया नको घालवायला त्याचे कडबोळेही घातलेले आहेत. आणि हा आता चकलीचा आपला शेवटचा घाण आहे. चकली कमाल दिसतात. आता काही नाही, चकली तयार करून झाली की अशी एखाद्या डबीत किंवा बरणीत भरायची. स्टीलच्या डब्यात काय होतं ना की विसरून जातो. कमाल खुसखुशीत झाली आहे. वा, आहा. झाकण लावायचं आणि स्टोअर करायचं. चहामध्ये चकली बुडवून तुम्हाला खायला आवडतं का? कमेंट करून कळवा. 1 महिना या चकल्या छान टिकतात. महालक्ष्मी आलेले आहे. महालक्ष्मीसाठी भाजणी करायची तितक्यापुरती 1 डिशभर करायच्या असतील अचूकप्रमाणे 1 कप तांदळाचं पीठ घेतलं 20 चकल्या होतील. 2 कप घेतलं 40 होतील. पटकन मधुराज रेसिपी फूडीला पण सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि खात राहा.